प्रतिपाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दासू मने निवृत्ती दासू अवधारी झोजी अवधारी जोजे हे शब्द ब्रह्म अशेष ते शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती स्वेश तेची मूर्ती श्रीयेश तेत वर्ण वपु निर्दोष तेत वर्ण वपु निर्दोष मिरवत से मिरवत से कुंजतम राम रामेति मधुराम मधुर अक्षरम आरुह्यम कविता शाखाम वंदे वाल्मीकि कोकिलम जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसतिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन पुतनामा जय हनुमान जय हनुमान जय 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 सगळ्यांनी टाळ्या वाजवून म्हणा भजन खाली बसा बाळा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजा राम पतित पावन सीताराम
पावन सीताराम पतित 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 पावन सीताराम रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती राम प्रभु ऐकते स्वये श्री राम प्रभु ऐकते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण स्वये श्री राम प्रभु ऐकते स्वये राम प्रभु ऐकते सगळी नानांची पुण्य समोर आहेत रामायण गाते कुशलव रामायण गाते दोन्ही दिसती एक सारिखे दोन्ही दिसती एक सारिखे दोन्ही दिसती एक सारिखे दोन्ही दिसती एक सारिखे वर्णन करीती प्रिय पित्याचे वर्णन करीती प्रिय पित्याचे ऐकुनी सारे सभा मंडपी ऐकुनी सारे सभा मंडपी मंत्रमुग्ध होती कुशलव रामायण कुशलव रामायण स्वये श्री राम प्रभु ऐकते
जनक राजेच्या घरी मिथिला नगरीमध्ये राजा जनकानं स्वयंवर मांडलं. त्या स्वयंवराला सगळ्यांनी प्रयत्न केला पण यश आलं नाही. तो पाण्याचा टीप तेवढा उचलून पलीकडे न्या. शेवटी रावण उठला. रावण प्रत्यंजा लावायला गेला. रावणाच्या छातीवर धनुष्यबाण पडलं. पडलेलं धनुष्यबाण राजा जनकानं पाहिलं आणि जनक हळूच सीतामाईला म्हणतो, सीते ताबडतोब जा आणि तो रावणाच्या छातीवरचा धनुष्य बाजूला काढ, अन्यथा तो रावण चरफडून मरेल. सीता अलगद गेलेली आहे, जवळ गेलेली आहे मंद पावलाने. डाव्या हातानं सहज धनुष्य उचललेला आहे, बाजूला ठेवलेला आहे. रावणाचा अहंकार संपलेला आहे. पाण्याचा पिंप तेवढा उचलून पलीकडे न्या. कालांतराने जनक राजा उठलेला आहे. सगळ्या सभेकडे पाहिलेला आहे आणि हात जोडून राजा जनक म्हणतो, या एवढ्या मोठ्या राज्यसभेमध्ये एखादा असा शूरवीर नाही का की तो शूरवीर हा स्वयंवर जिंकून माझ्या मुलीच्या कपाळाला कुंकुम तिलक लावेल. लक्ष्मण चिडलेला आहे. चिडलेला लक्ष्मण भगवान प्रभूंना हातानं संकेत करतोय, दादा उठा. एवढं ऐकून घ्यायचं, उठा. पण भगवान प्रभू रामचंद्र स्थितप्रज्ञ आहेत, निवांत बसले. का? समोर विश्वामित्र होते. विश्वामित्रांच्या गुरूंच्या परवानगीशिवाय उठायचं नाही, गुरु आज्ञा. हे तुमचं भांडवल आहे. सगळ्याला सांगतो नानांची जेव्हा मी बोलतोय म्हणून. जनक राजानं विश्वामित्राकडे पाहिलेलं आहे. विश्वामित्रानं प्रभू रामांच्याकडे पाहिलेलं आहे. प्रभू रामचंद्राला हातानं संकेत केल्याबरोबर भगवान प्रभू रामचंद्र उठलेले आहेत. धनुष्य बाणाच्या जवळ गेलेले आहेत. प्रत्यंजा चढवा चढवणार थोडी शिल्लक. इतक्यामध्ये ते शिवधनुष्य परशुरामाचं, भगवान शंकरानं दिलेलं परशुरामाला शिवधनुष्य, ते काडकन मोडलेलं आहे. मोठा अकराळ विकराळ आवाज झालेला आहे. फुगड्या इथं खेळू नका आता. राजा जनक आणि विश्वामित्र ताबडतोब त्या चौफुलीच्या जवळ आलेले आहेत. धनुष्यबाणाच्या जवळ आलेले आहेत. विश्वामित्राने जनकाकडे पाहिलं आणि विश्वामित्र हसले. हसल्याबरोबर जनकानं मान खाली घातली. जवळच सीतामाई होती. जनकानं हळूच सीतेला सुनावलं. खुणावलं नाही, सुनावलं. सीते जा बा, त्याच्या गळ्यामध्ये माळ घाल जा, वरमाला घाल जा. सीतामाई काही निवडक सख्यांच्या समवेत, सख्या म्हणजे मैत्रिणी, निवडक मैत्रिणी सोबत घेतलेली आहे. आणि सीतामाई मंद पावलानं
भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर गेलेले. भगवान समोर पाहतायत आणि सीतामाई खाली मान घालून आलेले. फरक लक्षात घ्या. डोक्यावरचा बुरका थोडासा पाठीमाग घेतला. सीतामाईनी वरमाला हातामध्ये घेतलेली आहे. भगवान प्रभू सावळे समोर असणारे डोळे भरून पाहिलेले आहेत आणि सीतामाई लाजेनं चूर झालेल्या आहेत. लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन, पाहुणी रघुनंदन, लाजली सीता स्वयंवराला, सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रामाला, पाहुणी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, लाजले सीता स्वयंवराला, लाजले सीता स्वयंवराला, पाहुणी सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, नक्षीदार हाती राय मंडळी, जमली सारी थोर मंडळी, नक्षीदार हाती रम्य मंडळी, जमली सारी थोर मंडळी, उभी जानकी जनकाजवळी, उभी जानकी जनकाजवळी, घेऊनी धवल फुलांच्या माळा, लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, लाजले सीता स्वयंवराला, लाजले सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सीतामाई लाजलेली आहे. लाजलेल्या सीतामाईनं विश्वामित्राच्या आणि जनकाच्या
संकेतानुसार भगवान प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये वरमाला घातल्याबरोबर स्वर्गामध्ये अमर असणारे 33 कोट देव आणि सभेमध्ये असणारे सगळे ऋषी मुनी गंधर्व वगैरे वगैरे सगळ्यांनी मोठ्यानं जय जयकार केला. काय जय जयकार? बोला भगवान प्रभू रामचंद्र की. आवाज येतोय, स्वयंवर संपलेला आहे. आता आपल्याला पळत पुढे जायचं आहे. विश्वामित्रा समेत राम लक्ष्मणाला जनक राजानं मिथिला नगरीस मुक्कामाला थांबवलेला आहे. बाकीचे सगळे निघून गेले. मिथिला नगरीचा मुख्य पुरोहित शतानंदाला पंचांग घेऊन बोलवलेला आहे. पण तर जिंकलेला आहे. आता पुढची तयारी, तिथी, लग्नाची तिथी. म्हणून वैशाख शुद्ध त्रयोदशी तिथी शोधलेली आहे. लग्नाची शुभ मंगल मुहूर्त वेळ शोधलेली आहे शतानंदानं आणि जनकाला सांगितलेलं आहे. जनकानं ते मान्य केलेलं आहे आणि जनक शतानंदांना सांगतायत, शतानंदा, लग्नाची तारीख तर ठरलेली, निमंत्रण पत्रिका तर छापल्या पाहिजे. त्यावेळेला निमंत्रण पत्रिका नव्हत्या. घोड्यावरून जाऊन अक्षता द्यायच्या अशी प्रथा होती. आज सुद्धा अजून काही ठिकाणी ही प्रथा आहे बरं का. त्याला ओरिजिनल प्रथा म्हणावं. जायचं आणि अक्षता हातात देऊन लग्नाला सहपरिवार, सहकुटुंब, सहपरिवार हजर राहा बरं असं सांगाय. प्रत्येक नोकराला, दूताला एक एक भाग वाटून दिलेला आहे. तो अमुक ठिकाणी जा, तो अमुक भागात जा, तो त्या तमुक भागात जा. सगळी कामं वाटून दिलेले. आणि 2 दूतांना सांगितलं, तुम्ही अयोध्येला जायचं. जनकानं त्या 2 दूताला सांगितल्याबरोबर विश्वामित्र सांगतायत, राजा, दूत मोकळे पाठवून देऊ नको. दोन ओळीचा मजकूर लिहून दे काहीतरी, म्हणून पत्रिकेत आता लिहितात मजकूर. राजा जनकानं पत्रिका तयार केली नाही, निमंत्रण पत्रिका तयार केलेली. त्या पत्रिकेवरती कुंकुम सोडलेलं आहे, अक्षदा बांधलेले आहेत, एक पुरचुंडी बांधून जाम केलेली आहे आणि ती निमंत्रण पत्रिका दूतांच्या जवळ दिलेली आहे. दूतांनी ती निमंत्रण पत्रिका डोक्यावर धरलेली आहे. महाराज डोक्यावर, खिशात नाही घातली, पिशवीत नाही, डोक्यावर घेतलेली आणि डोक्यावर घेऊन ते दूत अयोध्या नगरीच्या सीमेवर गेलेले आहेत. सीमेवर एक अयोध्येतील सद्गृहस्थ त्या दोघांना दूतांना भेटलेला. भेटल्याबरोबर ते दूत त्या सद्गृहस्थाला राजा जनकाच्या राजवाड्याची इत्यंभूत माहिती विचारताय. ठीक आहे म्हटले, थकून आलोय, थोडा वेळ विश्रांती घेतो म्हणून ते दूत तिथं थांबले.
त्या दूतांनी सगळं सांगितलं, असं असो स्वयंवर सगळा इतिहास त्या सदग्रस्ताला सांगितलं. हे थकलेले थोडे विश्रांतीसाठी बसले, तोपर्यंत तो पोच झाला दशरथाच्या दरबारामध्ये आणि राजा दशरथाला ही गुप्त बातमी दिली. कुणीतरी 2 दूत येत आहेत राजा जनकाचे आणि आपल्या रामानं मिथिला नगरीमध्ये स्वयंवर जिंकलेला आहे आणि जनक राजेच्या मुलीनं वरमाला गळ्यामध्ये घातलेली आहे, लग्नाचं ठरलेलं आहे, नियोजन झालेलं आहे आणि ही पत्रिका घेऊन एक दूत आलेला आहे. ते जागे झाले, उठले आणि गेले. राजवाड्याच्या द्वाराशी गेले तर त्या ठिकाणी भरत होता. बरेच दिवस भावाभावांची ताटातूट झालेली होती. बंधुप्रेम उफाळून आलेलं होतं. कसं असावं रामायणातच कळतं बरं, मालिका बघून कळत नाही. त्यानं तर वाटोळ झालं इतकं. विश्वामित्राबरोबर गेलेल्या माझ्या रामाची चिठ्ठी, एक संदेश घेऊन दूत आलेला आहे. भरताला कळाल्याबरोबर भरत त्या दूतांच्या सामोरा गेलेला आहे. दूताला म्हणतो, मिथिला नगरीतून तुम्ही चाल ना? हो. चिठ्ठी घेऊन आलात ना? हो. कोणाची? भगवान प्रभुराम. भगवान प्रभुरामाची म्हटल्याबरोबर भरतानं त्या दोघांना साष्टांग नमस्कार केलेला आहे आणि ती चिठ्ठी, भगवान प्रभूची चिठ्ठी डोक्यावर घेतलेली आहे. राजवाड्यामध्ये सगळ्या पळतोय, माझ्या दादाची चिठ्ठी, माझ्या दादाची चिठ्ठी. दशरथ आणि ते 2 दूत बसलेले आहेत मधला भाकड. दशरथानं शांत चित्तानं त्या दूतांना सगळी माहिती विचारलेली आहे. दूतांनी संपूर्ण माहिती इत्यंभूत सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे सिद्धाश्रमातून हे दोघेने निघाल्यापासून स्वयंवराचा पण जिंकेपर्यंतचा सगळा इतिहास त्या 2 दूतांनी राजा दशरथाला कथन केलेला आहे. राजा दशरथ सद्गतीत झालेला आहे आणि नंतर ती चिठ्ठी भरतानं आणून दिलेली आहे. ती चिठ्ठी दशरथानं वाचली. वा वा, काय योगायोग. आणि नंतर दूत सांगताय, जनकानं सहकुटुंब सहपरिवार नव्हे, अख्खी अयोध्या नगरी सगळी माणसं, लोक नव्हे, परवा महाराजांनी सांगितलं तसं, सगळी माणसं अयोध्येतील वराडी म्हणून घेऊन तुम्हाला मिथिला नगरीला उद्याच्या उद्या निघायचं आहे. इकडं शतानंदानं ती पंचांगणाची वेळ सगळी काढलेली, मुहूर्त काढलेला नारदांना दाखवलेला. नारदानं ब्रह्मदेवाला दाखवलेला. इतकं असतंय बरं काय. नारदानं शतानंदाला सांगितलं, शतानंदा, हा जो मुहूर्त आहे ना, हा थोडासा अभिजित मुहूर्त मला वाटतो. मी सगळं सांगत नाही, डायरेक्ट पुढे जातो. मग तुमचं मत काय? माझं मत आहे की हे लग्न होत असताना गोरज मुहूर्तावर व्हावं.
गोरज. गो म्हणजे गाय, रज म्हणजे गायीच्या पायानं मातीची उडणारी पांढरी धूळ. दिवसभर पोट भरण्यासाठी जंगलामध्ये डोंगरामध्ये गेलेल्या गायी दिवस मावळतीच्या वेळेला आपल्या वासरांच्या ओढीनं तड 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 झपाझप पावलं उचलत घरी येत असताना त्या गायींच्या पायानं मातीची उडलेली पांढरी धूळ मावळत्या सूर्यनारायणाच्या किरणामध्ये पिवळी दिसते. त्यावेळेला म्हटलेलं आहे गोरज मुहूर्त. आता गोरज पंचांगणात आहे पण बुडीवलाय, त्याला झाकून टाकलाय. सगळं अभिजितवर चाललंय. त्यामुळं नाना नुसत्या महाराष्ट्रात 1.5 लाख पोडगीचं दाव आहे. हे सगळं आकडं मला माहित आहे बरं का, सांगत नाही सगळं. गोरज. शतानंदाने ही बातमी जनकाला सांगितली. जनकानं मान्य केली आणि मुहूर्त ठरला. ठरल्यानंतर पत्रिका छापल्या, दिल्या जवळपास, लांबनं जासूद पाठवले. दूध सांगतायत राजाला, राजा तुम्हाला उद्याच्या उद्या निघावं लागेल, प्रवास लांबचा आहे, आम्ही 3 दिवसांनी चालत इथं पोचलोय, तुम्हाला पण तेवढे दिवस लागतील. राजा दशरथानं सुमंत नावाचा प्रधान जवळ बोलावून घेतलेला आहे आणि दशरथ सुमंत प्रधानाला इत्यंभूत कथाभाग सांगून सुमंताला सांगतोय. सुमंता प्रधान आहे बरं का, PA नव्हे, प्रधान. तू असं कर, आत्ताच कामाला लाग. एका रथामध्ये गोड असं अन्नाचं साहित्य, एका रथामध्ये उंची कपडे, एका रथामध्ये भरजरी कपडे, एका रथामध्ये सत्काराचे फेटे आणि एका रथामध्ये सुवर्ण अलंकार. अशी भर गचभर आणि अशी तयारी कर, आपण मिथिला नगरीला लग्नाला जाणार आहोत. तिन्ही राण्यांना पण सांगितलं, त्यांच्या दासींच्याकडून सांगितलं उद्या लवकर तयारी करा, लग्नाला निघायचं. अख्ख्या अयोध्याला सांगितलं. अयोध्या नगरी सद्गतीत झालेली, लग्नाला जायचं, लग्नाला जायचं, लग्नाला जायचं, लांबच्या लग्नाला जायचं. आणि ते लग्न काय कुणाचं तरी आहे का, राजाच्या राजपुत्राचं लग्न आहे. क्या बात आहे. सगळ्यांनी आपापल्या पर्यानं लग्नाला जायचं म्हटल्यानंतर आपणाला जे जे साहित्य लागतं, मेकअपचं वगैरे जे काय असेल ते प्रत्येकानं आपापल्या बॅगा भरलेले, तयार झालेले. आणि लग्नाला निघालेले आहेत. कोण? सगळे अयोध्या नगरी. त्याच्यामधली मेन पात्र आता थोड्या वेळात इथे येतील आपल्याकडं. सामुदायिक विवाहाची सुरुवात रामराज्यापासून आहे, लक्षात असो. हे आत्ता कुठं कळायला लागली लोकांना. स्वयंवर एकट्याच होतं, एकानंच पण जिंकला होता, पण लग्नाला सगळे आले. सगळे आल्यानंतर कोण? भरत, शत्रुघ्न, राम लक्ष्मण तर तिथंच आहेत आणि भरत आणि शत्रुघ्न सगळे आले. आता इथं मध्ये वराडा उभा करायचं नाही, डायरेक्ट जाऊ द्या. मिथिला नगरीमध्ये आदल्या दिवशी वऱ्हाड पोचलेलं आहे.
आणि सायंकाळची वेळ राजा जनक आणि राजा दशरथ, एक आदिमाया आदिशक्तीचा बाप आहे आणि एक ब्रह्माचा बाप आहे. महाराज काय वर्णन करावं. तिन्ही सांजेच्या वेळेला दोघे जण बसलेले आहेत. बसल्यानंतर बोलणं चालू आहे, संभाषण चालू आहे दोघांचं. आणि संभाषण चालू असताना राजा दशरथानं जनकाला सांगितलं, ती माझी 2 मुलं आहेत ना, तशीच ही पण माझी 2 मुलं आहेत. एकाचं नाव भरत आहे आणि एकाचं नाव शत्रुघ्न आहे. पण हल्लीच्या सारखं सांगितलं नाही त्यांना यांची बी लग्न करायची आहेत म्हणून. मारामारी चालली म्हणून कार्यकर्त्यांनी जरा दक्षता घ्यावी थोडीशी. आई वडिलांनी पण त्या बाळांची दक्षता घ्यावी. जनक हळूच म्हणतो, मग या दोघांची लग्न करण्याची तुमची तयारी आहे का? दशरथ राजा विचारतो, पण मुली आहेत माझ्या भावाच्या 2 मुली आहेत. लक्षात, त्या भावाचं नाव आहे कुशध्वज आणि त्या भावाला 2 मुली आहेत, उपवर झालेले आहेत. एकीचं नाव श्रुतकीर्ती आहे आणि एकीचं नाव मांडवी आहे. तसं जमलं तर एका वेळेला सगळी लग्न करू. म्हणजे मुली तरी दाखवा. आदल्याच दिवशी मुली बघितल्या, इतका अर्जंट आहे रामायणात सगळं. प्या प्या पाणी प्या. लिंक तुटती, दुसरं काय नाही. घ्या तुम्ही पण भरून घ्या. ती मांडवी आणि श्रुतकीर्ती 2 मुली आणलेल्या आहेत. इकडे भरताला आणि शत्रुघ्नाला बोलावून घेतलेले आहे. आणि सहज ओझरत भरताला सांगितलं, भरता तुझ्या दादाचं उद्या लग्न आहे, तुझंही लग्न करायचं म्हणते. या दोघाला, तुम्हा दोघाला या 2 मुली पसंत आहेत का? दोघांनी पण माना हलवली. मधला भाग कट. दशरथानं जनकाला सांगितलं, सगळं मान्य आहे, स्वयंवराची तयारी करा. आता दोन्ही पण राजेच आहेत, त्यांच्याकडे काही कमी आहे का? काय दुकानदाराकडे कमी आहेत का? धान्य कमी आहे का? साड्या कमी आहेत? काय कमी आहे का? बात शिंगवाली नाहीत का? गोडवा जंत्री नाहीत त्यांच्याकडे? सगळं जिथल्या तिथं. मुलीनो बाहेर या, आपापल्या पद्धतीनं या. स्वयंवरासाठी विशाल फुलं आणलीस का? विशाल फुलं, विशाल.
पद्धतीने एकमेकाकडे उभं राहायचं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न पूर्वेला तोंड करून, सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती माझ्याकडे तोंड करून तिथंच उभं राहायचं मध्ये. मी काय सांगितलं होतं, या ठिकाणी राम, इथं लक्ष्मण. चला पटापट लक्ष द्या. राम चालू असू द्या, वाद्य चालू असू द्या. इथं भरत, शत्रुघ्न नाही का रे? बरं ठीक आहे, लवकुशानं तुम्ही इकडे या. उर्मिला आणि सीता, हा सीता रामाच्या पुढं, उर्मिला लक्ष्मणाच्या पुढं. अरे असं उभं राहत का काय? अरे इकडे तोंड करायचं सर, माग सर, अंतर जरा ठेवून. अरे माग फिरून, हा सर ठीक आहे. असं घ्या, बाळा समजून घ्या. विशाल फुलं आणली नाही ती का रे? अवघड आहे बाबा. गावात सगळं असंच असतं. घ्या चालू. आपसात बोलू नका, अजिबात बोलायचं नाही. तुम्ही त्या तिथं उभा राहा. तू इथं उभा राहा, इथं उभा राहा. तू त्या तिथं पलीकडे जा, पकवाजाजवळ. पलीकडे तोंड करायचं, तिकडं तोंड करायचं. 33 कोटी देव, सगळे जण, यक्ष गंधर्व, सगळे लग्नासाठी, फुलं वाहण्यासाठी सगळेजण हजर झालेले आहेत. इतक्या लग्न लावण्याचं काम ब्राह्मण काकाचं काम नारदाकडे दिलेलं आहे. ब्रह्मदेव एका आसनावरती बसलेले आहेत आणि हळूच ब्रह्मदेवाच्या डोक्यात आलं. ब्रह्मदेव विचार करतायत, या रामाचं लग्न जर आपण योग्य वेळेत म्हणजे गोरज मुहूर्तावरती ठरलेल्या घटकेमध्ये जर आपण शुभ मंगल जर केलं, अक्षता जर टाकल्या, तर याच्या जीवनात विघ्न येणार नाही. ब्रह्मदेव विचार करतायत. बारकावा भावार्थ रामायणातला. म्हणून ब्रह्मदेवानं काय केलं, भटजी काकांना म्हणजे नारदाला बाजूला बोलावून घेतलं आणि भटजी काकाच्या कानात ब्रह्मदेवानं हळूच सांगितलं, मी काय म्हणतोय नीट ऐका बरं का. काका काका काय पण करा, पण योग्य शुभ मुहूर्तावर रामाच्या अक्षदात व्हायच्या नाही. योग्य वेळेवर जर अक्षदा पडल्या तर याच्या जीवनात विघ्न येणार नाही. विघ्न नाही आलं तर हा वनवासाला जाणार नाही. वनवासाला नाही गेला तर रावण संपणार नाही. आणि रावण नाही संपला तर 33 कोट देव बंदीखान्यातून मुक्त होणार नाही. अरे माझ्याकडे दे, मी सगळे सूचना दिल्या होत्या अगोदर. तुम्ही तिथून
काही शंका घेईल, कुणी काही शंका घेईल म्हणून या मुली सगळ्या मी निवडले. त्याला कारण आहे. एक बोलले सगळ्यांना एक एक सगळ्यांना एक एक. इथं व्यासपीठावर फक्त खाली पुन्हा आणखी म्हणतील त्याला दिलं मला दिलं नाही, इतकं नको आहे. इथे एवढं म्हणून नारद महर्षीनं तुम्हाला कशाला फुलं पाहिजे ते तुमच्यावर तर आम्ही फुलं वाहणार आहे. मी सांगितलं तेवढंच ऐकत जावं केलं बाळा. आता मागं उभे राहा, मागं उभा. नारदानी अंतरपाठ धरलेला आहे. कारण रामराज्यापासून आपल्या धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये प्रथा आहे, लग्नाच्या अगोदर मुलीनं मुलगा आणि मुलानं मुलगी पाहणं हा आपल्या वैदिक धर्मशास्त्राप्रमाणे हा व्यभिचार आहे. अंतरपाठ कशासाठी असतो त्यात कुठतरी लिहिलंय बघा. दृष्टा दृष्ट वधूवरान करणे, दोघे करावी उभी, असं लिहिलंय कुठतरी. मला काय ते येत नाही त्यातलं, म्हणून मी माझा बडजी काका व्यासपीठावर अगोदरच बसवलाय. कारण एक वेळ एका लग्नाला गेलो, मंगलाष्टका म्हटलो आणि शुभमंगल सावधान म्हणण्याऐवजी मी पुंडलिक वार्ता म्हटलो. त्या दिवशी ठरवलं एवढ्या मंगलाष्टका गायची नाही. सगळ्याला अक्षदा वाटलेल्या आहेत. भटजी काकांनी सगळ्यांना विचारलेलं आहे, सगळ्यांना अक्षदा पोचल्या का? सगळ्यांनी हात उंच करून सांगितलं हो. तुम्हाला तुम्ही करू नका. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. नारदानं घड्याळाकडे पाहिलेलं आहे. वेळ जवळ आलेली आहे. नारदानं मोठ्यानं पुकारलं, मुलाचे मामा, मुलीचे मामा, ताबडतोब मला मुलीला घेऊन लग्न मंडपामध्ये हजर व्हा. एवढी सूचना पुकारली आणि ब्रह्मदेवाकडे नारदानं पाहिलं. ब्रह्मदेवाकडे पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवानं नारदाला सांगितलं, नारदा, 3 घटका लग्न पुढं न्यायचं. आणि ब्रह्मदेवाचं ऐकून भाऊ काका, ब्रह्मदेवाचं ऐकून नारदानं 3 घटका विवाह मुहूर्त पुढं नेला. आणि 3 घटकानंतर नारद सगळ्यांना असा विचारतो, अक्षदा पोचल्या ना? पोचल्या. सूर्य अर्धा मावळलेला आहे. गायला वासरू कधी पित? आताची जरशी 12 वाजताच पिते. अक्षदा पोचल्या? पोचल्या. गायला वासरू सोडलं
हो म्हणून सगळ्यांनी होकार दिला. मग लग्नाला सुरुवात करू सगळ्यांनी सांगितलं करा करा म्हटल्याबरोबर नारद महर्षीने ब्राह्मण काकाने मंगलाष्टका स्वरात म्हणायला सुरुवात केलेली आहे. कशी स्वरात ऐका. विष्णुला कमला शिवासी गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधू सरिता तरुषी सरिता तरुषी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामाशी जनकात माझ्या प्रिय जशी सावित्री सत्यव्रता तैसी वधू साजिरी वरितसे हर सेवरा सी आता शुभ मंगल सावधान. शुभ मंगल झाल्यावर मोठमोठ्यानं वाद्यांचा गजर झालेला आहे, फटाकडे उठलेला आहे, टाळ्यांचा कडकडाट उठलेला आहे. बोला भगवान प्रभु रामचंद्र की, गंगा माता की, बोला भारत माता की. आता तुम्ही जावा तुम्ही. मी काल सांगितलं होतं आयर घेऊन या लग्नाला म्हणून. हे तुम्ही दोघी थांबा, तुम्ही बाकीचे तू थांब नाही, तुम्ही दोन थांबा नाहीत, बाकीचे जाऊ. तुम्ही इथं एक काल सगळ्यांना आयर सांगितलं होतं आणायला, आणल्यात मला माहित आहे, पण मला घ्यायचं नाही. मी घेऊन या बाळांच्यासाठीच काहीतरी एक नवीन योजना राबवायचं माझ्या डोक्यात होतं. जेवढं पैसे तुम्ही द्याल तितकंच मी एकटा घालून या बाळांच्यासाठी काहीतरी करायचं, आणि आपल्यात तुमचं आणि माझं मिळून जितकं तितकंच माळी सर म्हटले होते मी पण घालतो मंडळात एकटाच. पण उद्या कोणी फिरताना म्हणू नये बुवानं खिसा भरला म्हणून आयर नको आहे कोणाचं. परगावात मी लय भारी काम करतोय. विधियुक्त लग्न सोहळा पार पडलेला आहे. भोजनावळी झालेली आहे. विश्वामित्र जनकाच्या जवळ आलेला आहे. आता पळायचं इथनं पुढं सारखं. जनकाला नमस्कार केलेला आहे आणि विश्वामित्र जनकाला म्हणतायत महाराज आता जे काय होतं ते सगळं कार्यभाग संपलेला आहे. मी एवढ्यासाठी आणली होती मागून हे जनकाला विश्वामित्रानं सांगितलं. मी म्हटले निघतो म्हणून विश्वामित्र आपल्या सोबत आणलेले ऋषी मुनी घेतले आणि आपल्या सिद्ध आश्रमाचा रस्ता पकडला. तिने सांजेच्या वेळेला सगळ्या वराडाची जेवण झाली आणि वरातीला सुरुवात झाली. वरात डॉल्ब्या वगैरे नव्हत्या, मंगलवाद्य होती. ज्या वाद्यांचा आवाज नाद देवाला आवडतो ती मंगलवाद्य वाजत होती. आता मंगलवाद्य संपलेली आहेत जवळजवळ आणि अमंगळ वाद्ये वाजत आहेत. ती अमंगळ कशी मी आता सांगत नाही. चला
वरात निघालेले राजा जनकाची बायको, जिचं नाव आहे सुनयना, म्हणून व्यत्यय मध्ये चालत नाही. काय जनक राजाच्या बायकोचं नाव आहे सुनयना. आपल्या जावयाचं मुख पाहण्यासाठी उतावीळ झालेले, उद्या आपली मुलगी नांदायला जाणार. जावया पूर्वी प्रथा होत्या ना, आपणाला जावयाचं मुखदर्शन व्हावं, आपल्या इनीबाई कुठं आहेत पाहावं, इनीबाईला दोन चांगल्या गोष्टी सांगाव्या अशी सुनयना विचार करते. जेवणावळी झाल्यानंतर निघालेली वरात मिथिला नगरीत ब्रह्म मुहूर्तावर लग्न मंडपात फिरून पोहोचलेली आहे. मग काहीने आपली नित्य कर्माला सुरुवात केली, काहींना जागरण जात झाल्यामुळं झोपी गेले. सकाळीची नाश्त्याची वेळ झाली, नाश्ता झाला, जेवणाची वेळ झाली, जेवण संपली. प्रत्येकानं आपापलं साहित्य आपापल्या पिशवीमध्ये घातलं, बॅगा भरल्या. वाटतंय सगळ्यांना, जितकं सुनयनाला दुःख झालं इतकंच अख्ख्या जनकपुरीला दुःख झालेलं आहे. महाराज, मिथिला नगरीला दुःख झालेलं आहे. जनकपुरी मिथिला नगरी एकच नाव आहे. वऱ्हाडाला आता बोळवण करायची म्हणून लग्न मंडपामध्ये जनक राजानं सगळ्या वऱ्हाडींना वस्त्रभूषण दिलेली आहेत. सुनयना सीतेच्या जवळ गेलेली आहे, उर्मिलेच्या जवळ गेलेली आहे. सीतामाई अनियोनी आणि ओरिजिनल मुलगी उर्मिला सुनयनाची म्हणजे जनक राजाची. चला, आणि त्या दोन भावाच्या असे 4 मुली. वस्त्रभूषण झाल्यानंतर जनक राजानं दिलेलं लग्नात साहित्य दान हे घोड्यांच्या पखालीवर बांधलेलं आहे. कशावर? पखालीवर, घोड्या हत्तीच्या पखालीवर, अंबारीवर, हत्तींच्या अंबारीवरती ते बांधलेलं आहे. आणि आता वऱ्हाड निघणार, गळा भेट होणार काही वेळाने. इतक्यामध्ये दुःखानं डोळं गच्च भरलेला जनक दशरथाच्या जवळ गेलेला आहे. दुःखानं डोळं गच्च भरले. जरा हळू, लय 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 थोडा मंद. हा, आता सर, हा हा, सावकाश. वा, क्या बात आहे, बहुत अच्छा. हा, जोरात मार द्यायचा नाही, खाली हलतंय सगळं. मला भीती वाटते त्याची. जनक आणि दशरथ दोघे जण भेटणार आहे. एका बाजूनं जनक आणि एका बाजूनं दशरथ एकमेकाला भेटण्यासाठी तिकडून येत आहे, इकडून निघालेले. जवळ काही अंतरावर आल्याबरोबर जनकाच्या अगोदर दशरथानं जमिनीला मान टेकवलेले.
जनक जवळ आलेला आहे, बाहूला धरतोय आणि म्हणतो, अहो असं काय करताय? तुम्ही वर पक्षाकडील मंडळी आहात आणि तुम्ही आमच्या पाया, आणि ते पण अगोदर. दशरथांना हात जोडलेले आहेत, ऐका. आणि दशरथ जनकाला म्हणतो, मी जरी वर पक्षाकडील जरी असलो, वरबाप जरी असलो, तरी राजा आज तुझ्या दारामध्ये मी याचक होऊन आलेलो आहे. तुम्ही नाही अगोदर पडायचं, मी याचक आहे, तुम्ही दाते आहात, तुम्ही देणारे आहात आणि मी घेणार आहे. एवढा स्वाभिमान मानत. एक आदिमायेचा बाप आहे, आदिशक्तीचा, आणि एक ब्रह्माचा बाप आहे. पाया अगोदर कुणी पडायचं म्हणून दोघांमध्ये वाद चालू. जनक म्हणतो मी अगोदर पडणार, आणि दशरथ म्हणतो मी अगोदर पडणार. हा, दोघांचं झालेलं आहे, भेटाभेटी गळाभेट झालेली आहे. आणि जनकानं दशरथाच्या मानेवर मान टाकली, घट्ट मिठी मारली. आणि जनक दशरथाला म्हणतो, महाराज इवाई. तिथं महाराजा शब्द वापरला. राजे, माझ्या मुली अजून अज्ञान आहेत. तुमच्या घरामध्ये नांदत असताना एखाद्या मुलीच्या हातून जर एखादी चूक झाली तर त्या मुलीला दोष देऊ नका. कदाचित मी शिकवायला कमी पडलो असेल, मला दोष द्या, त्याला वडील म्हणावं. माझ्या मुलींना दोष देऊ नका. हे दोघांचं बोलणं झालं. तोपर्यंत या तिघींना शोधत सुनैना मंडपात आलेली. मंडपात आल्याबरोबर या तिघींची पण गळाभेट झालेली आहे. आता वराड, मोकळं जे वराड होतं ते बसलेलं आहे वाहनामध्ये. आणि आता 4 नवरे आणि 4 नवरं तेवढं खाली उभा आहेत, सगळ्यांना निरोप देण्यासाठी, हातानं संकेत करण्यासाठी, सगळ्यांचा आशीर्वाद गोळा करण्यासाठी. इतक्यामध्ये सुनैना सीतेच्या जवळ गेलेले. हा, सीतेच्या गळ्यात गळा घातलेला आहे. आणि सुनैना सीतेला सांगते आहे, मुली, आता तुझं लग्न झालेलं आहे, तू नांदायला जाणार आहेस. नांदायला गेल्यानंतर एकच कर. काय कर? फक्त रघुकुलाचा मान वाढव. रघुकुलाला कलंक लागल असं वागू नको. रघुकुलाचा मान वाढेल असं त्या ठिकाणी, नांदा गेलेल्या ठिकाणी वाघ कडकडून भेटलेले आहेत, धडधड रडलेले आहेत. जनकान ते दृश्य पाहिलं. जनकाचं हृदय दगडासारखं झालेलं आहे. माणसाला वाटतं मुलगी नांदाई जाताना बायका रडायला लागल्या आणि गडी रडणार की माणसं. म्हणजे बघा की त्याचं काळी दगडासारखं आहे, त्याच्या डोळ्याला पाणी तर आहे. बघा, खरं सांगू, आई लग्न मंडपात रडते, बाप लग्न मंडपात रडत नाही. ज्या काही थोड्याशा का असणार तरण्या मुली आहेत, त्या तरण्या मुलीनं माझी एक हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे, गुगलमध्ये सर्च करा वसंत अहंकारे.
रोज एक 5 मिनिटं त्या बहादराचं लेक्चर ऐका. ज्या घरात जाल त्या घरात तुम्ही लक्ष्मी म्हणून जाल, अवधसा म्हणून नाही. त्या वसंत अंकार्याचा ऐका. आई काय असते आणि बाप काय असतो आणि मुलगी काय असते, मुलीनं कसं वाढावं, आई बापाच्या नावासाठी किमतीसाठी मुलीनं कसं वागावं वसंत अंकारे सांगतात. तेवढं ऐका जरा, एक हात जोडून विनंती करतो. काही वाईट घडणार नाही. चला, वेळ संपली, सगळं झालेलं आहे. नवरा नवरी पण बसलेली आहेत वाहनामध्ये. वाहनं म्हणजे पूर्वीची वाहनं म्हणजे बैलगाड्या. हा, आणि वऱ्हाड अयोध्येला निघालं आहे. जनकपुरी सोडून काही अंतरावर गेलेला आहे. सीमा सोडली आणि दशरथाच्या समोर आप शकूम व्हायला लागले. आप शकूम व्हायला लागले. मुंगू ज्या बाजूला गेलं पाहिजे त्याच्या उलट्या बाजूने गेलं. कावळे भेरकावू लागले, काही लोकांना स्पर्श करू लागले. कावळे काव 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 करायला लागले. राजा दशरथ घाबरलेला आहे. राजा दशरथ म्हणतो काहीतरी अपशकुन होणार आहे. एवढा विचार करतोय आणि विचार करत रामाकडे पाहिलं. रामाने सांगितलं शांत राहा, काही नाही. म्हणून थोडेसे पुढे गेले. तोपर्यंत अचानक ज्या परशुरामाचं धनुष्य रामानं मोडलेलं होतं तोच परशुराम सहस्र अर्जुनाच्या रूपानं आलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो हे नाव. आडवा आलेला आहे. केस मोकळे सोडलेले आहेत. जटा झालेले केस मोकळे सोडलेले आहेत. हातामध्ये फरशू घेतलेली आहे म्हणजे कोराडा. पंचा आकडलेला आहे. उघडा बंब परशु खांद्यावर घेतलेला आहे आणि मध्य धुंद अवस्थेत असल्यासारखा थाय 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 नाच करत ते परशु हातातील फिरवत तो परशुराम त्या वऱ्हाडामध्ये आलेला आहे. एकाला विचारलं राम कुठं आहे, राम कुठं आहे. ज्या धनुष्य रामानंच मोडलं ना तो राम कोणत्या गाडीत आहे, गाडी नंबर सांगा. परशुरामाचा क्रोध पाहून राजा दशरथ थर 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 कापायला लागलेला. काय होतंय आणि काही नाही. एवढं सगळं चांगलं झालेलं आणि इथून पुढे काय घडतंय काय नाही कोणाला ठाऊक. परशुरामाच्या भीतीने आपले वडील कंपायमान झाले ते रामानं पाहिलं. राम ताबडतोब खाली उतरले. दशरथाच्या जवळ गेले आणि सांगितलं चिंता करू नका, मी पाहतो काय असेल. आणि राम परशुरामाच्या दिशेने निघालेले आहेत. क्रोधानं लालबुंद झालेला परशुराम दशरथानं पाहिल्यामुळे दशरथाची भीती वाटायला लागली. त्याला वाटलं आपल्या मुलाला जर कमी जास्त जर काही केलं तर काय करायचं. म्हणून दशरथ रामाला मागं टाकून पळत गेलेला आहे पुढं आणि म्हणून आमच्याकडून काही चूक झाला असेल तर आम्हाला माफ करा. नाही नाही, राम कुठं आहे, पाठीमाग आहे. तोपर्यंत भगवान प्रभू रामचंद्र
परशुरामाच्या जवळ आलेले आहेत आणि परशुरामाच्या चरणावर नतमस्तक झालेले आहेत. परशुरामानं राम नतमस्तक झालेला पाहिल्याबरोबर परशुरामाचा राग जागच्या जागी गळून पडला. परशु फेकून दिली. भगवान प्रभूनं आपल्या मिठीमध्ये घेतलं. सांगितलं सगळा इतिहास, क्रोध वगैरे कसा आला, काय 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 सगळं सांगितलं. आणि परत डोक्यावर आठवून म्हणतो, धन्य आहेस रामा, पण तुला अजून डबल धन्य व्हायचं असेल तर माझ्याकडं अजून एक बाण आहे. त्या बाणाला जर तू प्रत्यंचा लावलास तर तू डबल धन्य होशील. एवढं सांगितल्यानंतर भगवान प्रभू परशुरामाला विचारतात, कुठं आहे धनुष? नाही म्हणले आहे, पण मी एक दिवस घेऊन येतो. त्या आलेत, त्या धनुष्याला प्रत्यंचा लावलेला आहे. भगवान प्रभू रामचंद्र धन्य झालेले आहेत, प्रश्नच नाही. वराड अयोध्यामध्ये पोचलेलं आहे. सुमंताच्या रथाचा ध्वज अयोध्येतील काही लोकांनी पाहिल्यानंतर नवरा नवरीला पंचारतीनं ओवाळण्यासाठी अख्ख्या अयोध्या नगरीतील सुवासिनी सज्ज झालेले आहेत. पुजाऱ्यांच्या तुतार्या शिंग तू 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 तुतार्या वाजत आहेत. आणि अशा मंगलवाद्याच्या गजरामध्ये 4 नवरदेव आणि 4 नवऱ्या अयोध्या नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ गेलेले आहेत. सगळे पायी चालत निघालेत बरं का. आणि अयोध्यातील सासुरवासिनी त्यांना पंचारतीनं ओवाळून दृष्ट काढतायत. पाहता पाहता हा लवाजमा दशरथ राजाच्या राजवाड्याजवळ गेला. आणि राजवाड्यामध्ये गेल्यानंतर पुढं काय घडलं ते लव आणि कुश नावाची मुलं महादेव ती 2 मुलं राजा दशरथाच्या दरबारामध्ये आपल्या कोमल वाणीतून सांगताना सांगतायत. चालू करा, काय सांगतायत. इथून पुढचं वर्णन, उद्याचं वर्णन